चरितं रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम् एकैकम् अक्षरं पुंसा महापातकनाशनम्। भगवान श्री गणेश, माता सरस्वती, श्री गुरुदेव, श्री विठ्ठल रुक्मिणी आदी गौण सर्व देवतांच्या चरणावरती साष्टांग दंडवत प्रणिपात करून आज या कथेला आपण प्रारंभ करतो आहोत, ज्या कथेचं नाव आहे श्री रामचरितमानस। कथा आयोजित करण्याचं कारण आपण सर्वांना ज्ञात आहे, परंतु तरी सांगणं वक्त्याचं कर्तव्य आहे। या न्यायानं आज वाहेगावच्या या पवित्र भूमीमध्ये गेल्या अनेक वर्ष परंपरेनं चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या या मंगल मुहूर्तावरती आयोजित करण्यात येत असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या सप्ताहाचे या वर्षीचे एक विशेष स्वरूप म्हणजे प्रभू रामचंद्रजीच्या जन्मोत्सवाचं औचित्य साधून श्री रामकथेचं केलेलं भव्य दिव्य आयोजन। सर्व ग्रामस्थ मंडळी, वाहेगाव, सर्व तरुण वर्ग, सगळ्या माझ्या माय भगिनी, सर्व ज्येष्ठ जुने जाणकार वारकरी भाविक श्रोते, आपण सर्वांच्या परमकृपेनं तनानं मनानं आणि धनानं आयोजित केलेला हा कार्यक्रम, त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा ग्रामस्थांना खूप खूप धन्यवाद देते, कारण आपल्या कुशल नियोजनातून या कार्यक्रमाचं केलेलं हे आयोजन आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून अतिशय सुंदर अशा स्वरूपामध्ये अगदी कुठेच कोणतीच कमी ग्रामस्थ मंडळींनी ठेवलेली नाहीये, अशा सकुशल नियोजनातून आपल्या पुढे सादर होत असलेली ही रामकथा। आणि निश्चितच आजच्या या कथेचं विशेष म्हणजे असं आहे, गर्दी भरपूर आहे, त्या गर्दीमध्ये दर्दीही भरपूर आहे आणि त्या गर्दीची निश्चितच आपल्या मनाची जी संकल्पित प्रभू रामचंद्रजीची कथा आहे, आज त्या कथेच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपणा सर्वांचं स्वागत ग्रामदैवतेला, स्थानदेवतेला, मातृपितृदेवतेला, गो ब्राह्मणांना, साधू संतांना, सज्जनांना वंदन करून या कथेला मी सुरुवात करते। या कथेमध्ये अतिशय सुंदर अशा माध्यमातून या कथेचे सकुशल गायक ही रंगभूमिका सजविण्याकरता, ज्यांच्या माध्यमातून ही रंगभूमिका सजवली जाते, अतिशय उत्तम असं संगीत संयोजन ज्यांच्या माध्यमातून केलं जात आहे, असे श्री हरिभक्तीपरायण गायनाचार्य सोपानजी महाराज दारकुंडे आणि सर्वच गायक वादक वृंद यांच्या सकुशल संगीतातून आपल्याला मिळत असलेला आनंद, तबला, ऍक्टोबँड, सहगायक, गायक, सुंदर साऊंड सिस्टीम, आपण सर्व श्रोतू सज्जन आणि माझ्या पाठीमागे माझी शक्ती म्हणून उभा असलेले माझे पतिदेव श्री अपूर्वानंदजी महाराज, त्यामुळे आनंद आहे। सर्वांनाच खूप धन्यवाद देते। खरा धन्यवाद मातृशक्तीला आहे, कारण आपण सगळ्या जणी दिवसभराची सगळी कामं आवरून योग्य वेळेमध्ये आपण इथे येऊन बसलात। सुंदर असं स्वागत सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी केलेलं आहे, त्यामुळे सर्वच जणांचं मी ऋण व्यक्त करते, ग्रामस्थांना धन्यवाद देते। रामचरितमानस या कथेचं रसास्वादन करण्याकरता आपण या ठिकाणी बसलेलो आहोत। एक वचनी, एक पत्नी, एक वाणी, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रजीचं चरित्र जीवनाचं कल्याण करणार आहे। खरं तर तुमच्या आमच्या जीवनातल्या सगळ्या व्यथा संपवण्याचं साधन म्हणजे कथा आहे।
कथेने व्यथा संपतात. मग तुमची व्यथा कोणती असू देत. अगदी उपमा आहे, या कथेला उपमा आहे रामचरित मानस. जे ग्रंथाचे लेखक आहेत ते लेखक आहेत श्री तुलसीदासजी. आणि श्री तुलसीदासजी या कथेला, या ग्रंथाला नाव देताना श्री राम चरित्र मानस, या रामचरित्राला मानस सरोवराची उपमा देत आहेत. पण एक सांगू, उपमेला मानस सरोवर सुद्धा कमी पडेल. कारण मानस सरोवरामध्ये आपल्याला स्नान करण्याकरता जावं लागतं.